बिग बॉस मराठीच्या घरात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, पण मात्र काही गोष्टी अशा घडतात की त्या गोष्टी त्या मनाला लागून जातात. याच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सचिन कुमावत यांनी एक वाक्य बोलून दाखवलं होतं आणि ते वाक्य खरंच खूप महत्त्वाचं होतं. त्याची दखल थेट भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी घेतली होती. कारण की सचिन कुमावत म्हणले होते की या घरामध्ये अनेक जण येतात, अनेक जण जातात. या घरामध्ये अनेक जोड्या बनतात. कोणाची भावा बहिणीची जोडी बनते, कोणाची मित्र मैत्रिणीची जोडी बनते, कोणाची मित्रा मित्राची जोडी बनते, तर कोणाची प्रेमाची जोडी बनते. अशा जोड्या बनवून या घराच्या बाहेर जातात आणि त्या कायम आठवणीत राहतात. त्यामुळे या घरामध्ये कुठलंही वेगळं कृत्य करणं हे काही योग्य नाही. मी भावनिक आहे असं आव्हान सचिन कुमावत यांनी केलं होतं. अगदी त्याच पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये वेगवेगळ्या जोड्या आपल्याला बनताना दिसत आहेत. त्याच पद्धतीची जोडी आता बिग बॉस मराठीचे या 6व्या सीझनमध्ये सुद्धा बनताना दिसत आहे. कारण की राकेश बापट यानं थेट प्राजक्तालाच प्रपोज केला आहे आणि चल आपण लग्न करू असं तो प्राजक्ताला म्हणला आहे. आता त्याला प्राजक्तासमोर प्रपोजल ठेवला आहे, पण मात्र ती त्याच्यावर नेमका काय निर्णय घेणार आहे हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता बिग बॉस मराठीच्या या घरामध्ये राकेश आणि प्राजक्ता त्या ठिकाणी बसलेले होते. त्यांच्या बाजूला दीपाली सय्यद या सुद्धा होत्या. तिघजण त्या ठिकाणी जेवण करत असताना एकमेकांसोबत गप्पा मारत होते आणि मग गप्पा मारत असतानाच राकेश थेट प्राजक्ताला म्हणला की माझी लहानपणापासून एक इच्छा होती की मला एक अशी बायको मिळावी जिचा आवाज सुंदर असावा, ती गाणं म्हणणारी असावी, सकाळी सकाळी तिनं मोकळे केस सोडून सुंदर आवाजात असं गाणं म्हणावं, तानपुरा लावावा आणि ते गाणं मी तिच्यासोबत नेहमी ऐकत राहावं असं तो थेट प्राजक्ताला म्हणाला. कारण की प्राजक्ता सुद्धा तानपुरा लावून वेगवेगळे गाणे गात असते आणि त्या गाण्यामुळं एक प्रसन्न वातावरण तयार होतं. म्हणूनच राकेश तिला त्या पद्धतीनं म्हणला आणि बोलता बोलता म्हणला की काय प्राजक्ता, चल आपण लग्न करू, मी तुला थेट प्रपोजल देत आहे असं सांगितलं. आणि हे सगळं तिनं चल निघ म्हणून काही पण का असं म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावर बोलणं टाळलं आणि हसत हसत तो विषय त्या ठिकाणी संपवला. आता हा विषय राकेशसाठी त्या ठिकाणी संपलेला असला तरी प्राजक्तानं मात्र तोच मुद्दा करणला जाऊन सांगितला. कारण की करणचं आणि प्राजक्ताची जोडी अगदी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जमते. दोघ जण चांगले त्या ठिकाणी मित्र मैत्रीण झालेले आहेत. त्यांचं मैत्रीचं नातं हे आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसतंय. म्हणजे जेव्हा प्राजक्ताचं डोकं दुखतंय किंवा तिचे डोक्याची जी मालिश असेल ते आपल्याला करण करताना दिसतोय आणि ते त्यांच्या मैत्रीमध्ये दोघ जण आपल्याला त्या गॅलरीमध्ये गप्पा मारताना सुद्धा दिसतात. मग ते दोघ जण एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीनं बोलतात, एकमेकांसोबत वाद घालत नाहीत, चांगलं मित्र मैत्रीण बनून त्या ठिकाणी राहतात. एवढे गुलू कसं काय बोलतात म्हणून त्या बिग बॉस मराठीच्या घरामधल्या इतर सदस्यांना कौतुक वाटू लागतं. म्हणूनच रुचिता विशालला आणि अनुश्रीला थेट सांगते की या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे असा संशय तिला त्या ठिकाणी येतो. कारण की ते दोघ जण त्या ठिकाणी चांगली जोडी बनून राहतात. मग एकीकडे राकेश प्राजक्ताला प्रपोज करतो. प्राजक्ता तेच वाक्य करणला जाऊन सांगते आणि मग करण त्याच्यावर भाष्य करतो. अशा पद्धतीचं आपल्याला या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहायला मिळालेलं आहे. पण मात्र राकेश बापटचं या अगोदरच एक लग्न झालेलं आहे. त्याचं आणि त्याच्या बायकोचं वैयक्तिकरित्या न जमल्यामुळं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण मात्र त्यानं थेट आता या एवढ्या मोठ्या टीव्ही चॅनलवर प्राजक्ताला प्रपोजल केल्यामुळं याची चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि अशा बातम्या सुद्धा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता राकेश बापट यानं प्राजक्ताला ज्या पद्धतीनं प्रपोज केलंय ते खरंच केलेलं असेल का उगा हसी मजाक म्हणून, एंटरटेनमेंट म्हणून किंवा मजाकमध्ये म्हणलेलं आहे का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.